बघा एक्सएममध्ये प्रॉपर UPI डिपॉझिट प्रोसेस कशा प्रकारे करायची आहे, प्लस 100%चा डिपॉझिट बोनस कसा घ्यायचा आहे. बघा 100% डिपॉझिट बोनस हा फक्त आणि फक्त नवीन अकाउंटसाठी आहे आणि जे जुने अकाउंट आहेत त्यांच्यासाठी 50%चा बोनस आहे. ओके, आता बघा सिंपल प्रोसेस आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, स्टँडर्ड अकाउंटला फक्त आणि फक्त बोनस भेटतो. अल्ट्रा लो स्टँडर्डला किंवा कोणत्याही अकाउंट टाईपला दुसऱ्या बोनस भेटत नाही. तर इथं स्टँडर्ड अकाउंट आहे का चेक करून घ्या. नसेल स्टँडर्ड तर इथून प्लस आयकॉनवर क्लिक करून एक स्टँडर्ड अकाउंट बनवून घेऊ शकता. पार्टनर कोड टाकायला विसरू नका, अभी 500. ओके, नसेल तर ती प्रोसेस आधी बघून घ्या, तर परत पण डिपॉझिट बोनस आला नाही असं म्हणू नका. दोन ऑप्शन आहेत, इथे एक डिपॉझिटचा ऑप्शन आहे आणि ह्या इथे एक डिपॉझिटचा ऑप्शन आहे. इथं बघा. ओके, त्याच्यावरती क्लिक करा. इथं डिपॉझिट म्हणतंय, डिपॉझिटवरती क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केलं की तर भरपूर सगळे ऑप्शन येतील, पण त्या अगोदर इथं दिलेला जो MT5 ID जो आहे तो माझ्या अंडर आहे का नाही चेक करून घ्या. कुठं चेक करणार तुम्ही? बोटला मेसेज करायचा, बोटचा आयडी दिसतोय तिथं मेसेज करू शकता किंवा आपल्या सपोर्टला पण कॉन्टॅक्ट केला तरी पण ते पण सांगतील. इथं UPIचे 3 ऑप्शन आहेत. पहिल्यावरती क्लिक करून बघा. आता इथं जर तुम्ही चेक केलं तर मॅक्सिमम किती डिपॉझिट करू शकता? 30,000, मिनिमम 8,000, म्हणजे कमीत कमी 8 आणि मॅक्सिमम 30,000 डिपॉझिट करू शकता. दुसऱ्या UPIवरती गेला तिथं चेक करा, मिनिमम 8,000 आणि मॅक्सिमम किती करू शकताय? 1,00,000 करू शकताय. म्हणजे ज्यांना 50,000 डिपॉझिट करायचं आहे त्यांनी हा वाला ऑप्शन यूज करायचा, म्हणजे UPIचा. 3 वेगवेगळे मेथड आहेत, तुमची किती अमाऊंट आहे त्याच्यानुसार तुम्ही डिपॉझिट करू शकता. मी इथं तुम्हाला 20,000 डिपॉझिट करून दाखवतो. बघा इथं अमाऊंट टाकायची 20,000. खाली बघा आय डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथं दिलेले जे इंस्ट्रक्शन आहेत ना, हे बघा इथं इथं काय लिहिलेलं आहे इंस्ट्रक्शन तुम्हाला दाखवतो. आय डिक्लेअरवरती क्लिक करताना काय लिहिलं बघा. आय डिक्लेअर दॅट द डिपॉझिट टू बी मेड इन माय एक्सएम ट्रेडिंग अकाउंट विल बी फंडेड फ्रॉम द बँक अकाउंट रजिस्टर ऑन माय नेम. ठीक आहे, ऑन माय नेम दिसतंय का? ऑन माय नेम म्हणजे जे ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट जे आहे ते माझं स्वतःचं आहे, शेजाऱ्याचं नाही. ओके, बाकी ह्याला कन्वर्ट करा तुम्ही मस्तपैकी चॅट जीपीटीचा यूज करून, मग ते तुम्हाला कळून जाईल काय म्हणणं आहे. तुम्ही आय डिक्लेअर करता, डिपॉझिटवरती क्लिक करणार. आता डिपॉझिटवरती क्लिक केलं की बघा इथं काय म्हणतं, ह्याला पण वाचून घ्या नीट. मेक शुअर टू चेक द पे अँड एक्झॅक्ट अमाऊंट द रिक्वेस्टेड. एक्झॅक्ट 20,000 दिलंय तर 20,000 टाकायचं. 19,999, 20,500, 20,001 रुपया असलं खेळ करायचं नाहीत. दुसरी गोष्ट, मेक शुअर टू इंटर द करेक्ट UTR नंबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट UTR नंबर. पेमेंट केल्यानंतर तिथं इन्फॉर्मेशनमध्ये गेला ना तुम्ही तर UTR नंबर असतो 12 डिजिटचा, तो UTR नंबर घ्यायचा. ॲज डे टाकायचा. एक जरी आकडा चुकला तरी पण पेमेंट येत नाही, परत रडायचं नाही. ठीक आहे, आता बघा परत ही वाचून घेतलं तुम्ही, कळत नसेल चॅट जीपीटीचा यूज करा. खाली कन्फर्मचा ऑप्शन आहे बघा, कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर बघा पेज एक ओपन होतं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, इथं बघा हे पेज ओपन झालेलं आहे. सिंपल, इथं डाउनलोड QR कोडचा ऑप्शन आहे, तुम्ही QR कोड डाउनलोड करू शकताय. आता बरेच लोक काय करतात, QR कोड डाउनलोड करतात, गॅलरीत येतो बरोबर. फोनपेला जाणार, स्कॅनरला जाणार, तिथं गॅलरीतनं QR कोड सिलेक्ट करणार, पेमेंट करा बघणार, तर तिथं 2,000च पेमेंट जातं. ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन तुमच्यासाठी व्हॅलिड नाही आहे. सिंपल मी सांगतो, सगळ्यात बेस्ट प्रोसेस काय माहिती आहे का? 2 डिव्हाइस यूज करा, 2 मोबाईल यूज करा. ज्याच्यामध्ये तुमचं पेटीएम फोनपे आहे ना, तो मोबाईल वेगळा ठेवा आणि दुसरा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये तुमचं एक्सएम लॉग इन करा. एक्सएम लॉग इन केलं की मग डायरेक्टली तुम्ही तुमच्या जे फोनपे पेटीएम आहे त्यानं QR कोड इथं स्कॅन करू शकता, किंवा हा जो UPI ID आहे तर ह्या UPI ID वरती तुम्ही गेला पेमेंट करायला तरी पण करू शकता. 2 डिव्हाइस काय यूज करायचे माहिती आहे का? तुम्ही काय करता, हिथनं कॉपी करता बरोबर, आणि हिथनं बाहेर निघता आणि पेटीएमला जाता आणि पेटीएमला जाऊन पेमेंट करता. तोपर्यंत हे पेज रिफ्रेश होतं. क्रोमवरती काय होतं, हे पेज रिफ्रेश होतं आणि रिफ्रेश झालं की तुम्हाला UTR नंबर टाकायचा ऑप्शन राहत नाही. मग झालं तुमचं तिकडे पेमेंट झालं आणि इकडे पेमेंट अडकलं. मग असं करायचं, असं होऊ नये म्हणून काय करायचं, 2 डिव्हाइस यूज करायचे. ठीक आहे, प्रॉपर ह्या UPI ID वरती पेमेंट करायचं. नाव काहीही येतं तुम्हाला सांगतो, नावावरती जायचं नाही, नाव काही पण येणार तुम्हाला, एक्सएमचं नाव कधी सुद्धा येत नसते. ओके, त्यानंतर इथे UTR नंबर टाकायचा जो 12 डिजिटचा आहे आणि खाली आयपॅडवरती क्लिक करायचं. ओके, आयपॅडवरती क्लिक केलं, इथं बघा इथं जे दिलेलं टायमिंग आहे ना, ह्या टायमिंगच्या आत पेमेंट करायचं, नाहीतर ही टायमिंग संपल्यावरती पेमेंट करून काय फायदा नाही. मग आयपॅडवरती क्लिक करतो आता मी. आयपॅडवरती क्लिक केल्यानंतर हे पेमेंट व्हेरीफाय करतात. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही तिकडे पेमेंट केलं की खोपाक्कन इकडे पेमेंट दिसलं पाहिजे, असं कधी सुद्धा होत नाही. ठीक आहे, हे आधी तुमचा UTR बघतील, पेमेंट तुम्ही केलं बघतील, त्यांच्या अकाउंटला आले का चेक करतील आणि मग त्यानंतर इथं ही प्रोसेस कंप्लीट होते, ओके म्हणून डन म्हणून येतं. नाही तर तुमचे स्वप्न असं नसतं की बाबा तिथं पेमेंट केलं की इकडं दिसावं, अजिबात होत नाही. सिंपल बघा, आता ही प्रोसेस कंप्लीट होण्यापर्यंत काय काय यूज करणार तुम्ही, 2 डिव्हाइस यूज करा, प्रिफर करा 2 डिव्हाइस, 2च डिव्हाइस यूज करा, मी सांगतो तसं करा. UTR नंबर परफेक्ट टाकायचा. तिसरी गोष्ट, ज्याचं बँक अकाउंट आहे त्याचंच ट्रेडिंग अकाउंट पाहिजे. ठीक आहे, ज्याचं बँक अकाउंट आहे त्याचंच ट्रेडिंग अकाउंट पाहिजे, सॉरी ज्याचं ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचंच बँक अकाउंट पाहिजे. बघा लगेच 2 मिनिटं सुद्धा लागले नाहीत, सक्सेसफुल झालेला आहे. आणि आता बाहेर पडायचं, की जोपर्यंत सक्सेसफुलचं ऑप्शन येत नाही तोपर्यंत इथून बाहेर पडायचं नाही. ओके, सिंपल प्रोसेस समजलेले. आणि एखाद्या जर अडकलं तर मला मेसेज करा, टाइम लागतो बघा सॉर्ट होण्यासाठी, पण तुम्ही जर प्रॉपर प्रोसेस केली, मी तुमच्यासमोर केलेले प्रोसेस, तर येतेच डिपॉझिट. ठीक आहे, 2 मिनिट सुद्धा लागले नाहीत. आता बघा इथं डिपॉझिट अमाऊंट तर आपली आलेली दिसते आपल्याला इथं. ठीक आहे,
इथं 241 का दिसतंय तर तो बोनस सकट दिसतोय. इथं जर तुम्ही चेक करायला गेला, हे बघा बोनस कुठं आला असतो सांगतो तुम्हाला. क्रेडिटमध्ये गेला तुम्ही क्रेडिट, तर या क्रेडिटमध्ये बोनस तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, दिसला बोनस क्रेडिटमध्ये, तर हा बोनस आहे. मला किती बोनस आला? 20% बोनस आला. का? तर मी ऑलरेडी ह्याच्या अगोदर बोनस यूज केलेला आहे. ओके, तुम्हाला किती येईल? $100 100 येईल. तिथून पुढच्या अमाऊंटला 50%चा बोनस येईल. आणि हा बोनस ट्रेडेबल आहे, लुजेबल आहे. बोनस विड्रॉ करता येत नसतो, असली घाण स्वप्न बघायची पण नाहीत. ओके, सिंपली प्रोसेस होती. अडकलं तर मेसेज करा, हा आयडी आधी चेक करून घ्या अंडर आहे की नाही, मगच हेल्प करता येईल. नंतर अडकल्यावरती परत मेसेज करताना आयडी पण अंडर नसतो, मग परत तर काहीच करता येत नाही. ठीक आहे, सिंपल प्रोसेस होते. अजून नेमकं तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजे, काय अडचण येते का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रॉपर UTR नंबर टाका. अजून एकदा सांगतो, प्रॉपर UTR नंबर टाका. आणि डिपॉझिट विड्रॉलसाठी एक वेगळं बँक अकाउंट यूज करा. तुम्ही तुमचं नॉर्मल सेव्हिंग, तुमचं बाकी काय असेल ते खेळ वेगळ्यात करा, आणि इथं डिपॉझिट विड्रॉलसाठी एक वेगळं बँक अकाउंट यूज करा. ओके, चला, अजून काय अडचण असेल तर बिंदास्त मेसेज करू शकता. खाली सगळी अकाउंट ओपनिंगची पण लिंक दिलेली आहे बघा. अकाउंट रजिस्टर करा, गोल्डन ग्रुपला जॉईन होऊन घ्या. तिथं दररोज ट्रेड येतात, आयते ट्रेड घेऊ शकता तुम्ही. पण स्वतःहून लॉस करू नका. मी प्रेफर करत नाही तुम्हाला की तुम्ही लॉस करा. मी तर म्हणतो ट्रेडिंग येत नसेल तर डिपॉझिट करू नका, प्लीज करू नका. खरं सांगतो, लॉस होतो, पैसे लॉस होतो, हा आपला कमवलेला पैसा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी डिपॉझिट करू नका. मी तर म्हणतोय, जर ज्यांना ट्रेडिंग येते बाबा, ज्यांनी शिकलेलं आहे, त्यांनी डिपॉझिट करून ट्राय करायसाठी हरकत नाही, पण बाकीच्यांनी अजिबात ट्राय करू पण नका. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.